नमस्कार मंडळी. तर आज आलेले आहे मी बागेत आणि आज भाजीसाठी आहेत अळूची पानं. तर आपण आज अळूची पानं व अळूच्या पानाच्या वड्या करणार आहोत. त्यासाठी मी अळूची पानं तोडत आहे. तर खूप छान अशा अळूची पानं आलेली आहेत आपली. हे म्हणजे आपण जे बांधा आहे ना आपला शेताचा, त्या बांधाच्या कडीला लावलेले आहेत. गार्डनमध्ये नाही आहे, साईडला आहेत थोडे. म्हणजे बांधाला आहेत. तर खूप छान असे येतात. मध्ये जरा उन्हामुळे थोडे खराब झाले होते, पण आता पाऊस पडल्यामुळे खूप छान पडतात. आणि नंतर म्हणजे उन्हाळ्यानंतर मी आज खूप दिवसांनी म्हणजे चांगलं 3-4 महिन्यातून आजच अळूची पानं तोडत आहेत. तर वड्या करायच्या होत्या, तर म्हटलं चला छान दिसले पानं, तर म्हटलं तोडून आणावे. तर खूप छान असे पानं येतात. त्याला काही काही खत वगैरे असं काही लागत नाही. पाणी भरपूर असलं की येऊन जातात. इथं तर पाणी पण साचत नाही, पण आपला जो ऊसाला पाणी जातं ना, तिथे आपली चारी आहे त्याच्या साईडला आहे, त्यामुळे त्याला पाण्याची एवढी गरज पडत नाही. नाहीतर नाही का असं आळं वगैरे करावं लागतं, पाणी असतं त्याला. तर तशा प्रकारे तर तसं काही नाही आहे. आपण हे बांधाला लावलेले आहेत, पण खूप छान येतात आणि खूप टेस्टी पण आहे. खूप छान वड्या होतात. याचे वडे मी बनवलेले आहेत. माझ्या चॅनलवर व्हिडिओ पण आहेत, शॉर्ट आहेत, लॉंग आहेत. तर खूप छान अशा वड्या होतात. तर मी तुम्हाला वड्या खवखवणार नाही यासाठी पण एक छोटीशी टिप सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इतके असे पानं निघालेले आहेत. इथे खूप म्हणजे जपून पानं काढावं लागतं, कारण खूप मोठी चारी आहे. म्हणजे आपण जे हे काढून दिलेलं आहे, चर काढून दिलेला आहे वावरातला. तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पानं तोडून घेतलेले आहेत. अजून काही फुटत आहेत नवीन नवीन, आणि काही काही भरपूर फुटलेले आहेत. तर रोज आपल्या गार्डनमधून काहीतरी भाजीला आपण घेतच असतो. तर आज अळूची पानं घेतलेली आहेत. आणि वांग्याच्या झाडाला काय झालं आहे काय माहिती, त्याचे शेंडे हे बघा असे सुकून सुकून जात आहेत. इतके छान फुटले आहेत ना, आता पाऊस पडल्यामुळे फुलं पण भरपूर लागलेले आहेत. पण काय होतंय, काय खोडकिडा आहे की काय आहे काही कळत नाही. बघा असे त्याचे ना शेंडेच सुकून सुकून जाऊ राहिले. तर मी ते जिथून खराब झालेले आहे ना, तिथून कट करून टाकणार आहे. नवीन रोप टाकलेलं आहे वांग्याचं, पण ते अजून छोटं छोटं आहे. तर हे अशा झालेले आहेत. इतके छान फुटलेले आहेत फुलं पण. हे बघा असे वर झाडाखाली असल्यामुळे, नाही नारळाच्या झाडाखाली आहे, तर त्यामुळे काय माहिती ऊन वगैरे कमी पडत आहे का. आणि इथे नवीन रोप टाकलं होतं, तर मी नक्षताई विचारत होते ना की काकडीच्या याचं काय झालं. तर ते मुंगसाने सगळं उकरून फेकून दिलं, ते सगळं नाश करून टाकला त्याचा. दुसरं बी टाकलेलं आहे मी, बघू उगतंय का आता. हे पण तसंच केलं होतं, वांग्याचं बी पण काही उगवलेलं आहे. तर नंतर मोठं झाल्यावर आपण लावू आणि त्याचा पण व्हिडिओ नक्कीच करू. तरी बघा अशा प्रकारे हे कट करून टाकावे लागू राहिलेले आहे. त्याला काय झालं काय माहिती. आपण काय फवारण्या वगैरे करत नाही, पण बघू याला ऑर्गॅनिक कुठला फवारा असेल तर मी नक्की करेल. खूप छान असे वांग्याचे झाडं आलेले आहेत, पण असं व्हायला लागलेलं आहे. तर बघू पुढे आपण करू काहीतरी उपाय त्याच्यावर पण छान छान असा. तर एकदम छोटासा व्हिडिओ आहे आजचा. खरं तर परत मला 2-3 दिवस जमतं की नाही कामामुळे, त्यामुळे मी आज परत व्हिडिओ टाकलेला आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि आपण जेव्हा अळूचे पानं करतो त्यावेळेस काय होतं, कुणाकुणाला असं खवखवतं ना नळ्यात वगैरे, तर त्याच्यासाठी मी एक छानशी छोटीशी, बऱ्याच जणी करतही असतील, मी करते म्हणून मी तुम्हाला मी टाकते म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की त्यावेळेस तुम्ही मिरची फिरवता त्यावेळेस तुम्ही त्यात काय एक वस्तू टाका, म्हणजे ते खवखवणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे आपण अळूचे पानं तोडून आणलेले आहेत. आणि आता मी याच्या वड्या करणार आहे. रेसिपी वगैरे काही टाकणार नाही, पण सांगणार आहे तुम्हाला. तर हे बघा टोमॅटो, ज्यावेळेस आपण मिरची मिक्सरला म्हणा किंवा पाट्यावर वाटून म्हणा घेतो ना, तर एक टोमॅटो कापून टाका आणि ते मिरचीत वाटून घ्या किंवा मिक्सरला फिरून घ्या. अजिबात तुमच्या वड्या खवखवणार नाही. आणि नळ्याला काही, घशाला काही त्रास पण होणार नाही. एकदम छान. आणि चव तर अजून वाढते त्याचीवाली, खूप छान चव येते. तर हा उपाय नक्की करू, हा नक्की टाकून बघा. आणि छान अशा वड्या आपल्याला खायला होणार आहेत. येणार आहे म्हणते मी, होणार आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमधून एकमेकांना सपोर्ट करा आणि माझे पण व्हिडिओ बघत जा. तर चला आपण भेटू परत अशा छान छान भाज्यासंग आणि छान छान फुलांसंग. तर कसा वाटला व्हिडिओ. आणि नक्की असं एक टोमॅटो त्याच्यात कट करून टाकून बघा. एकदम सोपी पद्धत आहे वडी बनवायची. आपल्याला काही वेगळं काही हे नाही करायचं. ते मिक्सरला ज्यावेळेस आपण चटणी फिरवतो त्यावेळेस फिरून घ्यायची. तर चला आपण भेटू परत. बाय बाय.